हॅलो. हॅलो. हं. सचिन भाऊ आहे का? हा बोलतोय. सचिन भाऊ जालना जिल्ह्यातून बोलतोय, संदीप पवार. बर. हॅलो. बोला ऐकतोय. आमची एक अडचण होती. हा म्हणलं आमची एक अडचण होती. काय अडचण आहे? ते आम्ही गाडी घेतली होती बघा शिरूरला. बर त्याला विचार केला होता आम्ही 20,000 रुपये. बर त्याला एक महिना झाला बघा, 1-1.5 महिना. बर. विचार करून 1-1.5 महिना झाला बरं का. हं. ते आमच्या घरातून आमचे आजोबा वारले होते. हं. आम्ही गाडी घ्यायला का समजा गेलो नाही, परत समजा घरी आजोबा वारले आमचे. म्हणून आमचे ते त्यांना म्हणलो आम्ही की आमचे काय ते विचार आहे, 20,000 रुपये दिले, समजा तुम्ही 5,000 रुपये कमी द्या, पण पैसे वापस देऊन टाका. काय विषय म्हणलो? तर मग ते आमचे आजोबा वारले होते बघा. हं. त्या गाडीवाल्या माणसाला आम्ही विचार दिला, समजा शिरूरचा माणूस होते, नगरपाशी शिरूर. बर तर त्यांना म्हणलो आम्ही की समजा आमचा आजोबा वारले, तर त्याला 1-1.5 महिना झाला आम्ही फोनच केला नाही. हं. त्यांना सांगितलं आम्ही की आमचे आजोबा वारलेत बाबा, आमचे पैसे वापस देऊन टाका. हं. ते म्हणते पैसे वापस भेटणार नाही आता. बर आम्हाला गाडी घ्यायची होती, तर ते गाडी आम्ही विचार देऊन आलो होतो आणि घरी आलो होतो, आणि 2 दिवसांनी समजा पैशाचा मेळ लावू लागलो होतो, आणि तेवढं आमच्या आजोबाचं दुःख लागलं, तर आजोबा वारले आमचे. हं. ते घरी दुःख पडलं आमच्या, मग त्याच्यामुळे आम्ही त्या 1-1.5 महिना झाला दिला त्यांना आम्ही फोनच केला नाही. हं. ते आजोबाच्या दवाखान्याला यायला पैसे गेले, मग ते कॅन्सल झालं आमचं गाडी घ्यायचं. त्या माणसाला फोन केला, त्यांना म्हणलं आमचे पैसे वापस देऊन टाका तुम्ही. हं. हं. म्हणलं काय 20,000 तुम्हाला दिलेलं आहे, म्हणलं तर काय 5,000 रुपये कमी द्या. बर. ते म्हणते पैसे वापस भेटणार नाही. नेमकं कशाचा विषय आहे? ते आम्ही गाडी घेतली होती बघा, सेकंड. सेकंड गाडी घेतली होती. बर. हा, टाटा एस, छोटा हत्ती. किती? टाटा एस, छोटा हत्ती नाही का? बर बर. हा, टाटा एस. हा. बर ते बघून आलो आम्ही, आणि त्याला विचार देऊन आलो आम्ही 20,000. बर त्याला म्हणलो की बाबा 5-6 दिवसांनी आम्ही पैसे जमा होते ना आमचे, मग पैसे घेऊन येतो आणि गाडी घेऊन जातो. बर तर आम्ही घरी आलो, तर आजोबाचं दुःख लागलं आमच्या. बर. 2-3 दिवसांनंतर आजोबा वारले. हं. मग ते आजोबा वारले, मग ते कसं आमच्यावर दुःख पडलं, मग आम्ही त्यांना फोनच केला नाही. बर मग आता 1 महिना झाला समजा त्याला, मग त्याला आम्ही 2-3 दिवसापूर्वी समजा फोन केला होता. त्यांना म्हणलो बाबा काय पैशाचा आता मेळ लागा ना, आमच्या आजोबाचं दुःख लागलं, आमचे पैसे गेले दवाखान्यात. हं. त्याला म्हणलं काय 20,000 रुपये तुम्हाला विचार दिलं, तुम्ही 5,000 रुपये कमी द्या आम्हाला, पण आमचे 10-15,000 रुपये वापस देऊन टाका. हं. ते म्हणतात आता की तुम्ही एवढ्या दिवस काय करत होते. म्हणलं आमचे आजोबा वारले होते म्हणून तुम्हाला काय फोन केला नाही आम्ही. बर ते म्हणतात आता पैसे वापस भेटत नाहीत. हं. बर. पैसे परत भेटत नाही म्हणून असं सांगतात का? हं. 20,000 रुपये दिलेत आम्ही त्यांना. 20,000 रुपये दिलेत अगोदर का? हा. हं. ते असं म्हणतात आता, ते आमचे आजोबा वारले, त्याला 1-1.5 महिना झाला, आम्ही त्याला फोनच केला नाही. आमच्या घरात दुःख पडलं तसं. हं. कुठला समोरचा व्यक्ती? हा, समोरचा व्यक्ती कुठला आहे? शिरूर. शिरूळ. हा, तर त्यांचं ते आपलं जुने वाहन बाजार नसतं का, हां हां. तर त्या जुने वाहन बाजाराचं शोरूम आहे त्यांचं. बर. हा, नगरच्या पुढे 40-50 किलोमीटर शिरूर. नगरच्या पुढे हा, 40 किलोमीटरवर शिरूर. 40 किलोमीटरवर शिरूर का? हा. शिरूर तालुका? हा, शिरूरमध्येच आहे प्रॉपर त्यांचं ते शोरूम, सेकंड वाहनाचं. हॅलो. हॅलो. हा भाऊ, होईन का तेवढी काहीतरी आमची प्रॉब्लेम सॉल्व? हां हां. म्हणलं आमची तेवढी अडचण करा म्हणलं सॉल्व. बर
नंबर सांगा. त्यांचा नंबर का? 98 98 22 हां 00 00 15 21 15 21. हां. नाव काय यांचं? आशिष मोटर म्हणून आहे, त्यांचं नाव काय माहित नाही बघा आम्हाला. आशिष आशिष मोटर्स. आशिष मोटर्स. हो हं. आशिष मोटर का? हो. एक मिनिट. तुमचं नाव काय? राजू राठोड. नंबर डायल केलेला आहे तो अवैध आहे. आणखी एकदा नंबर सांगा, चुकीचा नंबर. 98 हं. 22 00 हं. 15 21. आशिष मोटर्स का? तुमच्या नावानं ओळखतो काय? हा आशिष मोटर्स का नाव मुलांचं? हा हा आशिष मोटर्स. नंबर लागा ना, फोन लागा ना. लागला. किती पैसे द्यायचे तुमचे? हा किती पैसे द्यायचे? 20,000 रुपये दिलेत आपण त्याला. 20,000 रुपये दिलेत आणि गाडी घ्यायची कॅन्सल झाल्या म्हणल्यावर तर पैसे देणार का? हा किती मागितलं त्यांना? त्यांना म्हणलो आम्ही 5,000 कमी द्या, हॅलो? बाकीचे देऊन टाकू. हॅलो, आशिष मोटर्समधून बोलताय का? हॅलो हॅलो, आवाज येतो का तुम्हाला? आशिष मोटर्समधून बोलताय का म्हणलो? हॅलो हॅलो, एक मिनिट दिन बोला ना, आणखी एकदा लावतो. बरं. हॅलो हॅलो हॅलो, येतोय का माझा आवाज? हा येतोय. तुमचाच आवाज येत नाही, मी हॅलो हॅलो म्हणतोय कधी बोला. तुमचा आवाज येतोय मला. अच्छा, आशिष मोटर्समधून बोलताय ना तुम्ही? हा बोला. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. तर माझ्याकडे कंप्लेंट आली, तर राजू राठोड म्हणून तुमच्याकडे काय गाडी घेण्यासाठी आला होता म्हणून व्यक्ती. हा कोण? राजू राठोड. हा त्यांनी काय 20,000 रुपये भरलेत म्हणे. अचानक त्यांचं काय तर हॉस्पिटलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे गाडीचं कॅन्सल केलेत म्हणे. त्याने 20,000 रुपये दिलेत म्हणजे 5,000 रुपये कॅन्सल करून 15,000 रुपये द्या म्हणे. हा 15,000 रुपये रिटर्न मागतात म्हणे त्याने. काय विषय नेमकं काय? त्याला विचारा काय आहे ते. आता हे ऐकलो त्यांच्याकडून, मग तुम्हाला विचारतोय मी. हॅलो हॅलो हा, तुमचा आवाज येत नाही स्पष्ट, बोला. हा, आवाज येत नाही दादा तुमचा. आवाज. हॅलो हॅलो, हा हा येतोय, थोडा आता येतोय, बोला. बोला. हा, त्याचा काय विषय म्हणलो? 20,000 रुपये दिले म्हणतात, गाडी घ्यायची कॅन्सल झाली म्हणे त्याने. त्याला विचारा ना काय आहे ते. त्याला तो सांगा ना तुम्हाला, मग मी सांगतो काय मागणं. हो बोललो त्यांनी, 20,000 रुपये दिले होते म्हणे. काहीतरी हॉस्पिटलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे कॅन्सल केले म्हणे त्यांनी. गाडी घेतली, पेमेंट दिलं, गाडी परत पेमेंट गाडी न्यायला नाही आला तो आजपर्यंत. अच्छा, मग त्यांनी कॅन्सल केले म्हणे. कॅन्सल नव्हते होत. रोख पैशाची बोली केली, पेमेंट घेऊन येतो, गाडी देऊ नका कोणाला. ते फोन केला, पेमेंट परत घेऊन येत नाही. बर. हो राजू राठोड बोला की. हॅलो, आवाज येत नाही का तुम्हाला? हा भाऊ बोला ना. हा बोला की, कॉन्फरन्स बोला. हॅलो, हा राजू राठोड बोलतो. हा बोल. ते म्हणलं आमचं ते घरचं ते आजोबा वारले होते, तर ते आमचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही 5,000 रुपये कमी द्या, 15,000 रुपये देऊन टाका आमच्या वापस. काय म्हणलं आमचे आजोबा वारले तर त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला महिनाभर फोन केला नाही, आमच्या घरात दुःख पडलं होतं. नाही रोज फोन वच केला, 100 फोन झाले माहिती. हा मग ते मी काय म्हणतो तुम्हाला ह्याच्या आधी सांग ना पहिलं. तुला पैसे नाही भेटले ते सांग ना. तुला पैसे नाही भेटले ते सांग ना, बाकीचं काय सांगतो. आज तो हा पहिलं काय झालं ते सांग. तुझे पैसे भेटले का तुला? इथं बोलून गेला म्हणला उद्या सकाळी पैसे घेऊन निघतो, उद्या सकाळी पैसे अकाउंटला टाकतो. हा मग ते तुम्हाला म्हणलं होतं 2 दिवसात पैसे तुमचे घरचे. चुकीची माहिती सांगतो तू. चुकीची माहिती सांगतो. आजोबा वारला होता तो.
कोणाला? मला काय यांना पवारला काय माहिती सांगतो तू? चुकीची माहिती चुकीची काय माहिती. सांगितले नाही त्याने हॉस्पिटलचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे गाडी घ्यायची हॉस्पिटलचा कॅन्सल केली प्रॉब्लेम माहिती. होता साहेब आमचा. मला कॅश पेमेंट घेऊन येतो मी घरी जाऊन पैसे घेऊन येतो आणि तिथे गेला याला पैसेच कोणी देईना. बर बर हां याला फोन करायला लाव त्याला फोन करायला लावतोय रोज. बर बर मग काय विषय आहे याचं? त्याला विचारा काय आहे ते. मग ते म्हणतात ना 5 रुपये काय ते घेऊन टाका 15 रुपये देऊन टाका म्हणून सांगतोय तो. त्याला शिरूरला जा ना शिरूरला ये म्हणतो मी सांगतो त्याला बरोबर इथं. हॅलो ओ राजू राठोड हा बोला ना भाऊ. तुम्ही जावा शिरूरला तिथे आपल्या टायगर ग्रुपचे मुलं पाठवतो तुम्ही जावा तिथं. बरं बरं. हां हॅलो हॅलो हा साहेब माझी धमकी बिमकी काय नका सांगू मला ते टायगर ग्रुपचे पोरं हे धमकी माझ्या वगैरे सगळ्या जवळ धमकी वगैरेसाठी बोलत नाही मी नाही, नाही, म्हणजे नाही. यांना तुम्ही मारताल नाही, बिरताल नाही, त्यासाठी ऐका ना. म्हणतोय. ते टायगर ग्रुपचे हे सगळे माझे बारे ना तुमचे त्यांच्या माझा ऐकताय का? धमकीसाठी तुम्हाला बोलत नाही फक्त त्यांना मारताल बिरताल त्यांना तुम्ही मारताल बिरताल म्हणून त्यासाठी बोलतोय. मी काय म्हणतोय त्यांना तुम्ही मारताल बिरताल त्यासाठी तुम्ही पोरं पाडून देतो म्हणलं सोबत त्याच्या. काय ते गोडीत त्याला काय ते विषय गोडीत मिटून टाका. ऐका ना तर तुम्हाला चुकीची माहिती सांगतोय ना. बर 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 हां तिथे काय वाटलं मी रोख पैसे घरी घेऊन जातो आणि घरून घेऊन येतो म्हणजे गाडी देऊ नका कोणाला. बर बर हां इथं मला काय सांगितलं ही गाडी देऊ नका कोणाला. बर बर हां मी घरी जातो पैसे घेऊन दुसऱ्या दिवशी पैसे बँकेत तुम्हाला लाख रुपये लागतो मला. परत मला गुरुवारी सकाळी निघतो बरं का पैसे घेऊन. हां हां तर तुम्ही पैसे मिळत दिले ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही काय ते विषय गोडीत मिटून घ्या. ठीक आहे सगळे तो